लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ब्रह्मनिष्ठ सद्गुरू बाजीराव महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त कवठा येथे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. बातमी केळापूर येथून. यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वारा येथून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या कवठा ग्रामवासियांतर्फे पहिल्यांदाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ब्रह्मनिष्ठ सद्गुरू बाजीराव महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सर्वप्रथम रोज सकाळी पहाटे 5:30 वाजतापासून ते 7 वाजेपर्यंत गावातून कलश प्रभात फेरी, 6 दिवस, त्यानंतर 8 ते 11 परत कीर्तन व पारायण वाचन व हरिपाठ वाचन, 7 नंतर रात्री 8 ते 11 पदावली, भजन व भारूड भजन व नाटक आणि कीर्तन असे विविध प्रकारचे कार्यक्रम 6 दिवस आयोजन करण्यात आले होते. आणि 7व्या दिवशी गजानन महाराज मंदिरापासून गावामध्ये भव्य दिव्य कलश यात्रा आणि पालखी वाजत गाजत नाचत काढण्यात आली व दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्याचबरोबर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण कवठा ग्रामवासी यांनी अथक परिश्रम घेतले आणि कवठा ग्रामवासियांनी संपूर्ण पारायण वाचन व हरिपाठ वाचन करून महाराजांचे आभार मानून कार्यक्रम समाप्त करण्यात आला. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.